काय येऊन जा तू येऊन जा. सोड ना पाईप, तो सोड ना, सोडून दे तू. येऊन जा. हा नाग आहे ना. अरे तो रस्ता काल्या दिवाळ म्हणतो मला माहित होतं ना. हळू शिवाय काढली मला. तर तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तर गाईज आम्हाला स्नेक रेस्क्यूचा कॉल आला आहे. आपल्याला खामगाव पण बँक, कोऑपरेटिव्ह बँक आहे ना, कांतानगर, इथे आतमध्ये साप निघालेला आहे. तर बघू कोणता साप आहे. तर अंदर मिलीन गेला आहे. तर काही चला आपण अंदर बघू कोणता साप आहे. तर इकडूनच राहा, दुरून राहतो. पाणी मार तिथे उभाच करतो पाईप त्या खालच्या छिद्राजवळ. हा तिथं बस तिथं कर. स्प्रे वगैरे मारता का ते? नाही स्प्रे नाही पाहिजे तुझं. हे पाय दोन्ही पाईपात टाक, दोन्ही याच्यात टाक. जाऊ उली उभा कर पाईप उभा असा. अबे फोर्स नेऊन आला ना पाण्याले. त्याला बाहेर येऊ द्या आणि अडवता त्याला बाहेर तो अडवतो त्याला. तो पाणीचा फोर्सही नेऊन आला त्याच्या. तुला खरंच दिसलं का तो? मी तर त्यालाच पकडून राहिलो होतो. कोणता आहे पाहिला का? हे वाटते काय आपलं ते दिवड. दिवड आहे काय? म्हणूनच नाही निघून आली रे. दिवाळच आहे पाण्यात. हा हा अंदर हात टाकणं पर्यंत आलतो. ओम मानकडे पाण्यातला साप आहे तो. बिनविषारी आहे. ना आता पाहिलं जर का पानदेवळ अशी तर लक्षात ठेवू. काय येऊन जा तू येऊन जा. सोड ना पाईप, तो सोड ना, सोडून दे तू. येऊन जा. हा नाग आहे ना. अरे तो रस्ता काल्या दिवाळ म्हणतो मला माहित होतं ना. हळू शिवाय काढली मला. इकडून याचा होय. हा पानदेवडवाला नाग आहे. हा तू करून करायला. हा हो 3-4 नाग भेटले. हा आता झाला उभा. हा आला असा. हा असा झाला उभा. सरको ना तो करून राहिला बरोबर. मागून घ्या ना. मागून कंट दिसू असा दिसून राहिला. आता गेला आवाज त्यांना. याच बाहेर राहते. पिल्लू आहे. वानखडे दादाचा नंबर घेऊन घे रे. रुंदर काढले. सुशील दाले ओळखता ना. सुशील तायडे. हा ते किराणा दुकान आहे. किराणा दुकान बस त्या दादाच्याच घरात. हे बघ डबकी दिली काय. बाजली त्याचा पहिले. कशाचे ते? बॉटल. कशाची बॉटल? नाही फिनाईल नका देऊ. हे येऊ नये. साधी द्या. साधी कोणती? आता दादा जंगलचा एरिया आहे ना.
गाईस बरेच जण निघाले आमच्याकडे. तो मला फोटो द्यायचा, व्हिडिओ द्यायचा अर्धा. हा हे उभा कडक केलेला. पूर्णच घेतो ना. असा असा पाहिजे बाईटसाठी काय करते ते चावलं तर विष वगैरे उतरते का? हा देऊ दादा डायरेक्ट दवाखान्यात झाला. तर का इकडे ना भिंतीवर प्लेन आहे. घसला घसला घसला. इकडे काय भिंतीवर घे. ते अगरबत्ती देऊन द्या दादा. उम्या तर गाईस आम्ही बघितलं आता दादांनी कोबरा म्हणजे नाग जातीचा साप आता इथे हे एवढे मोठे आले खामगाव दिवड बँकेत गेले जाऊन. दिवडमध्ये नाकामध्ये फरक नाही समजून राहिला. तुम्हाला कोण त्यांनाच व्हायला. सगळे पकडता की फक्त कोणीच पकडता? एकटाच आहे हे. तो एक जण खो आहे फक्त एवढा की तो ट्रेनिंग वर सध्या. तेच ना. नाही हे इथे राहतं इथे नाही हा. या नाली मोकळी जागा आहे ना. इकडे हा. निघाले. वेलकम बॅक टू द गौरव दादा चॅनल मित्रांनो. तर आज आम्ही इथे खामगाव बँक म्हणजे कांतनगर इथून एक खूप विषारी साप रेस्क्यू केला आहे. म्हणजे कोबरा जातीचा नाग म्हणतो आपण मराठी भाषेत. साप पकडला तुम्ही बघू शकता. नाग आता खूप शांत झाला तो भरणीच्या आतमध्ये गेला. तर गाईस तुम्हाला बाकी तर माहीतच आहे सापाला मारायचं नाही येते. तर आपल्या अमरावतीमध्ये जवळपास तर गाईज आता तुम्ही बघितलंच आहे कोबरा जातीचा हा खूप विषारी असा साप पकडला आहे. मिलिंद दादांनी रेस्क्यू केला आहे. इथे कांतनगर खामगाव बँक आहे इथे आमच्याच घराच्या एरियाच्या जवळपासच आहे. तर आपले सुशील दादा जे आहेत आयटी जे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आहे त्यांनी मिलिंद दादाला ट्रेनिंग दिली. आता माझी पण ट्रेनिंग सुरू आहे म्हणा त्यामध्ये. म्हणून माझी काही स्वतःहून असे व्हिडिओ राहत नाही कारण की मी एकदम हात नाही टाकत. एखादा बिनविषारी साप असला तेव्हाच मी डायरेक्ट म्हणजे स्टिकने पकडतो. तर गाईज मनाचा अर्थ एवढाच आहे का तुम्ही जागा बघू शकता लोकेशन. अशा परिसरात जर का विषारी साप निघू शकते तर कोणी नाल्यावर राहते कोणी कशा जंगला भागी राहते त्यांच्या पण घरात निघू शकते. तर त्यांना कसं मारायचं नाही. आता आम्ही आहे सर्पमित्र अजून तुमच्या इकडे पण कोणी ना कोणी राहणार किंवा ऑनलाईन तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांचा नंबर पण काढू शकता. पण यांना मारू नका कारण असं राहते का हे विषारी जरी असेल तरी हे माणसाच्या जीवनासाठी कुठं ना कुठं बिमारीला यांचं विष पण आपल्या औषधीला कामात पडते. तर गाईज असंच आपलं बोलायचा अर्थ एवढंच होता. चला मग आपण याला रिलीज करू आणि सापायला मारायचं नाही. कुठे पण साप निघाला अमरावतीमध्ये तर मिलिंद दादाचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती मिळूनच जाणार. कृपया करून सापाला मारायचं नाही. तर गाईज आपण काल एक साप रेस्क्यू केला होता नाग काल दुपारी. नाग जातीचा साप आहे. तर आपण याला आता रिलीज करायला आलेलो आहे जंगलामध्ये. इथे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे म्हणजे लोकांची कमी चलपल आहे पण जंगल जास्त आहे इथे. आपण याला मानववस्तीच्या पण दूर म्हणजे याला कोणी नुकसान नाही पोहोचवणार आणि ह्या माणसाला कोणी नुकसान नाही पोहोचवणार. बघू शकता पणा काढून उभाच आहे. सकाळचे आता वाजले मला वाटते 8 वाजले असेल सकाळचे. काल आपण दुपारी रेस्क्यू केला होता. तर गाईज आपण तर आता आपण याला रिलीज करायला जाऊ इकडे जंगलात. तर गाईज बघू शकता पूर्ण जंगल आहे आजूबाजूला. चला गाईज रेस्क्यू पूर्ण जंगलच आहे इथे. बस आता आपण या सापाला इथे आपण रिलीज करू. चला हेच तिकडे. मित्रांनो आता आपण या सापाला सोडून देऊ. तर चला ठीक आहे. चला तर गाईज आपण आता रिलीज करू इकडे जंगलात. इथंच सोडू ना हा हा इथंच सोड. जंगल जाय चालला जाते कुठेही सोडल्या चालते. जायरी भाई निघते नाही बॉटल इथे. हा चालला आला आला. थांब वापस येऊ ना. वापस त्याला जमून नाही राहिलं निघणं. ते बॉटलचं तोंड लहान असल्यामुळं गाईस जरसं त्याला निघायला हे होऊन राहिला पाहिजे. मागं नाही आला पाहिजे. थांब मी काढू काय. तर मित्रांनो याचा तो काही रस्ता दिसत मग वाटलं ते तकलीफ होईल म्हणून निघाले पण हां आता आला. आता भेटला. होय तिकडे होय तिकडे होय. हां दिसला दिसला. हां तर काहीच बघा साप बघा हा चालला. तर काही जा नाग जातीचा साप आहे.
हा चालला आपण साप रिलीज केलाय इकडे जंगलामध्ये. आता तर त्याला इकडे खा प्यायला पण आहे, नाला वगैरे आहे तिकडे, जंगल भरपूर. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच खतम करू. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके बाय मित्रांनो.